नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांचा झाला सर्वात मोठा विजय. अखेर क्रांतीची मशाल उद्धव ठाकरेंच्या हाती. न्यायालयाने फेटाळली समता पक्षाची याचिका. शिंदे गटासह समता पक्षाला मानला जातोय सर्वात मोठा धक्का, तर उद्धव ठाकरेंचा झाला सर्वात मोठा दणदणीत विजय. काय आहे मोठी बातमी? बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. ठाकरे गटाच्या नव्या निवडणूक चिन्हाबाबत बिहारच्या समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा दिलाय. शिवसेनेच्या आमदारांच्या फुटीनंतर मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. या निवडणूक चिन्हाची मुदत संपणार होती त्यापूर्वी समता पार्टीनं मशाल या चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगवेगळ्या नावाची चिन्ह दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. तसेच उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं. कालांतराने एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं. परंतु ठाकरे गटाचे चिन्ह आणि नाव अद्याप बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडे नवे नाव आणि चिन्ह दिले जाणार आहे अशा प्रकारचं बोललं जातं. परंतु समता पक्षाने मशाल या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना कोर्टानं मोठा दिलासा देत व ते चिन्ह कायम ठेवलं आहे. त्यामुळं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय झाला आहे व त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचं धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेली ही मशाल आणि ही क्रांतीची मशाल घेऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पुन्हा एकदा क्रांती घडवून आणतील का व आपला पक्ष जोमाने उभारतील का? आपल्याला काय वाटतं या बाबतीतलं आपलं मत, अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.